हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा नवीन प्रश्नाची सुरुवात करूया. 2022मध्ये चालले हे प्रश्न आहेत सगळे. प्रश्न बघा काय दिला आहे. टॅन ए इज इक्वल टू 1/2, टॅन बी इज इक्वल टू 1/3. मात्र विचारलं आहे काय, टॅन ऑफ ए प्लस 2b. 2b विचारलं आहे, टॅन ऑफ ए प्लस 2b. बरं ठीक आहे, सगळ्यात पहिलं काम काय करणार मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगणार. टॅन ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला काय? फॉर्म्युला टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. ठीक आहे, हा स्टँडर्ड फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा आहे. ठीक आहे, पण आपल्याला विचारलं आहे काय, टॅन ऑफ ए प्लस 2b. चल मग ह्याच्यासाठी फॉर्म्युला अप्लाय करूया. टॅन ऑफ ए प्लस 2b कसं वापरणार फॉर्म्युला? काय नाही रे, खूप सिम्पल आहे. या बीच्या जागी फक्त काय करायचं, 2b लिहायचं. बीच्या जागी 2b लिहायचं. टॅन ए प्लस टॅन 2b अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन 2b. सिम्पल, खूप सिम्पल. हे तर झालं फॉर्म्युल्याचं काय म्हणतात त्याला, एक्सप्लेनेशन. आता महत्त्वाची गोष्ट काय की ह्याची किंमत काढण्यासाठी आपल्याला कशाची गरज पडणार आहे रे? कलर चेंज करावा लागतो आहे सारखा, म्हणजे चांगलं लक्ष वेधून राहील तुमचं. ह्याची किंमत शोधण्याकरता तुम्हाला व्हॅल्यू कशाची माहीत पाहिजे? टॅन एची माहीत पाहिजे, टॅन ए, आणि टॅन 2bची माहीत पाहिजे. टॅन 2bची पण किंमत माहीत पाहिजे, तरच आन्सर येणार आहे. नाही तर येणार आहे का? नाही. बरं, टॅन एची किंमत आहे का? येस, क्वेश्चनमध्येच आहे टॅन एची किंमत. टॅन 2bची किंमत आहे का क्वेश्चनमध्ये? नाही यार, टॅन बीची आहे. मग हेच तर सोडवायचं आहे आपल्याला, हेच तर सोडवायचं आहे आपल्याला. कसं सोडवणार बघा, हे बघा. टॅन 2b तुम्हाला माहीत नाही, पण तुम्हाला माहीत आहे टॅन बी, ज्याची किंमत आहे 1/2. तुम्ही काय करायचं, टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला वापरायचा. काय फॉर्म्युला? 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. मग आता तू जो अभ्यास करतो आहेस, तुला हा प्रश्न पडला आहे की यार दरवेळेला नवीन फॉर्म्युले. एक काम कर ना, हे सगळे व्हिडिओ पाहिलेस ना की एक सेपरेट लिस्ट बनव. ही तर उलटी प्रोसेस झाली खरं. मी तुला ऑलरेडी काय सांगितलं होतं की तू ऑलरेडी एक लिस्ट बनवूनच ठेव फॉर्म्युलेसची. नसेल तुझ्याकडे लिस्ट तर मला तिथे कमेंट सेक्शनमध्ये टाकून दे. आय शेअर माय नंबर किंवा काहीतरी आपण करूया, मेल करतो तुला मी, वॉट एव्हर इट इज. राईट, सिम्पल. मार्ग काढण्यावर भर देऊया आपण. टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा, बरोबर. हां, आता टॅन 2 थिटा का? कारण टॅन 2b. बरं, टॅन 2bसाठी वापरूया का? कसं? टॅन 2b बरं का, थिटाच्या जागी फक्त b वापरतो आहे. थिटाच्या जागी फक्त b वापरतो आहे. चल ना, लिहिते. काय लिहिणार तू? टॅन b लिहिणार तू, b 2b नाही लिहिणार. थिटा म्हणजे b, म्हणजे 1 मायनस टॅन स्क्वेअर b. सिम्पल, कळतं आहे नक्की? सिम्पल आहे यार. थिटामध्ये होता, हा बीमध्ये फॉर्म्युला आहे. बरं, टॅन 2bची किंमत पटापट काढून घेऊया. इथे 2 इंटू टॅन बी. बघ रे इकडे, टॅन बीची किंमत काय? हे बघ इथे 1/2. कुठनं लिहिली? प्रश्नामध्येच होती. आय एम सॉरी, 1/3 आहे ना? 1/3 आहे रे, आय एम सॉरी. लय मोठी गडबड झाली असते, आता स्कॅम झाला असता फार मोठा. मलाच कळलं नसतं. नंतर मी काय लिहिले ते 1/3 आहे. हां, टॅन एची 1/2. ओके, 1/3. नशीब वाचलो ना आपण. 1/3. 1 मायनस टॅन स्क्वेअर बी म्हणजे 1/3चा स्क्वेअर, बरोबर. तू लिहिणार ते टॅन 2b इज इक्वल टू 2 1 जा 2, 2/3. बरीचशी माझे भावंडं असे करतात, 2 3 जा 6 करून टाकतात. ऐका रे, असं काय करायचं नसतं आहे. मल्टिप्लिकेशन हेड ऑन कोलिजन, समोरासमोर मल्टिप्लाय होतं. 2 1 जा 2/3. 1 मायनस 1चा स्क्वेअर 1च आणि 3चा स्क्वेअर 9. ठीक आहे, लक्ष द्या. 2/3 अपॉन 9ने इकडे मल्टिप्लाय करायचं. 9 1 जा 9, 9 मायनस 1 8, 8/9. 8/9. आता हे सोडवणार कसं? सिम्पल, 2/3 लिही. डिव्हिजनचं करायचं मल्टिप्लिकेशन आणि ह्याला उलटं लिहायचं 9/8. आहे की नाही? काय लिहे? 3 1 जा 3, 3 3 जा 9, 2 1 जा 2, 2 4 जा 8. उत्तर काय मिळालं तुला? 3/4. कोणाचं व्हॅल्यू मिळाली तुला? टॅन 2bची किंमत मिळाली. का बरं काढली किंमत? त्याचं कारण आहे, मला ती 2bची किंमत कुठं लागणार आहे बघ, तुला दाखवतो मी.
इथनं चल माझ्यासोबत, हे बघ हे बघ हे बघ हे बघ, आपण इथे वापरणार आहोत ती किंमत आणि इथे वापरणार आहोत, आहे की नाही. सिम्पल. चला वापरूया फटाफट. फॉर्म्युला पुन्हा एकदा लिहितो मी इथे. टॅन ऑफ ए प्लस 2b म्हणजे काय येईल, टॅन ए प्लस टॅन 2b अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन 2b. क्लिअर आहे. चल फटाफट. टॅन एची किंमत कुठं गेली, टॅन एची 1/2. चल आता मी पटापट टाकतो इथे 1/2 प्लस टॅन 2bची किंमत आत्ताच शोधली 3/4. ठीक आहे, इथे शोधलेली किंमत टॅन 2b 3/4. ठीक आहे. 1 मायनस 1/2 इंटू 3/4 आहे की नाही, टॅन ए इंटू टॅन 2b. सॉल्व कसं करणार, पटापट करूया आपण. क्रॉस मल्टिप्लाय करूया का, ते सोपं जाईल. 4 1 जा 4, 4 प्लस 2 3 जा 6 अपॉन 2 4 जा 8. ठीक आहे. 1 मायनस 3 1 जा 3, 3 अपॉन 8. ठीक आहे. वरती येणार 10 अपॉन 8, खाली बघ 8 1 जा 8, 8 मायनस 3 5/8, 5/8. ठीक आहे. थोडं थांब. 5/8 तुम्हाला माहितीच आता हे कसं करायचं आहे. 10/8 डिव्हिजनचं करा मल्टिप्लिकेशन, 8/5, 8 8 कॅन्सल, 5 1 जा 5, 5 2 जा 10. काय उत्तर मिळालं तुला, 2. उत्तर 2 मिळालं तुला. चल बघ इकडे कुठे आहे आन्सर, ऑप्शन 2, ऑप्शन ए है ना. आन्सर ऑप्शन ए, आन्सरमध्ये येत आहे 2. नक्की कळालं. टॅन ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला आपण यूज केला इथे आणि तो वापरला ए प्लस 2bसाठी, कारण क्वेश्चनमध्ये 2bची रिक्वायरमेंट आहे. वापरल्यानंतर लक्षात आलं की यार टॅन 2bची किंमतच माहीत नाही आपल्याला. मग ती काढण्यासाठी फॉर्म्युला कोणता वापरला, टॅन 2 थीटा, आहे की नाही. टॅन 2 थीटाचा फॉर्म्युला वापरला. त्याच्यामध्ये थीटाच्या जागी फक्त बी टाकलं, मग टॅन 2bची किंमत आली. एकदा का टॅन 2bची किंमत आली की ती आपण सरळ सरळ ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकून दिली, आपल्या मेन फॉर्म्युल्यामध्ये, आहे की नाही. अँड यू गेट दी आन्सर 2. सॉल्व करत राहा. नोटबुक घ्या, पेन घ्या, पटापट सॉल्व करा. एकदा दोनदा तीनदा सॉल्व करा. फॉर्म्युले वारंवार मोठ्या मोठ्याने बोलून काढा, लर्न होतील. ठीक आहे. आणि हे सगळे PYQs आहेत. आय होप इट इज हेल्पिंग यू आउट समवेअर, राईट. थँक्यू. बाय.